शेवटी समजले तर तुम्हाला, समजले तर सर्व. बरं झाले. तसे पण मला ना कंटाळा आला होता या सर्वांचा. आता कसे तुम्हाला मारू शकतो मी, आणि माझा कोणाला संशय पण नाही येणार. एक 7 वर्षाचा मुलगा कोणाला मारू शकतो का? तर त्याचे उत्तर नाही आहे. बोलत बोलत हळूहळू रुद्र पुढे येत होता आणि त्याच्या हातात एक सुरा होता. त्याचा चेहरा रुद्रचा होता, पण त्याचा आत्मा हा रुद्रचा नव्हता. चेहऱ्यावर हावभाव हे एका शैतानासारखे होते. मंद हसत पुढे येत होता आणि ते दोघे एक एक पाऊल मागे सरकत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. प्रवीणने वैशालीला जवळ ओढले. हे बघ, तू कोण आहेस आम्हाला माहीत नाही, पण तू आमच्या मागे का लागला आहेस? आणि आमच्या रुद्रला तू का पकडले आहे? तो तर 7 वर्षाचा आहे. त्याने तुझे काय वाकडे केले आहे? प्रवीण कापऱ्या आवाजात बोलत होता. माझे कोणी काही केले नाही, पण मला कोणीतरी पाठवले आहे, त्यामुळे मी इकडे आहे. आणि मी कोण हे जाणून घेणे तुम्हाला गरजेचे नाही. सध्या मी तुमचा काळ आहे एवढे लक्षात ठेवा. रुद्र हसत म्हणाला. प्रवीण, त्याच्याशी काय बोलतो सारे? तो शैतान आहे. तो काय सांगणार? तो स्वतः घाबरतो त्या सर्व शक्तिमान परमेश्वराला, आणि हा आपल्याला भीती दाखवत आहे. तू काळजी करू नको. ते लॉकेट जे मी तुला काल घातले आहे, त्याने हा तुला काही करू शकत नाही. वैशाली रागात रुद्रकडे पाहत म्हणाली. अरे हो, ते तर मी विसरलो. ते तिकडे जे बेडरूम मध्ये ठेवले आहे ते काय लॉकेट? रुद्रचे बोलणे ऐकून वैशालीने प्रवीणची मान तपासली, तर तिकडे लॉकेट नव्हते. सॉरी वैशू, अगं सकाळी आंघोळ करताना मी ते काढून ठेवले आणि ते तिकडे राहिले. प्रवीण वैशालीकडे पाहत म्हणाला. प्रवीण, अरे काय केले हे? ते लॉकेट मी तुला तुझ्या रक्षणासाठी दिले होते काल, त्यामुळे मी वाचले होते. वैशाली रडत म्हणाली. हरकत नाही, आपल्यासोबत देव आहे. बोलून प्रवीण त्याने वैशालीचा हात धरून देवघराच्या दिशेने पळणार. तेवढ्यात रुद्र त्या देवघराच्या चौकटी बाहेर उभा होता. कुठे देवघरात? आणि तिकडे जाऊन काय करणार? तुम्हाला काय वाटतं हा देव तुम्हाला वाचवणार? अरे मी शैतान आहे. तुमचा देव माझं काही करू शकत नाही. बोलून रुद्र जोरात हसू लागला. चला, मरणाला तयार व्हा, रुद्र म्हणाला आणि पुन्हा त्यांच्या दिशेने पुढे सरकू लागला. तसे दोघे लॉकेटसाठी बेडरूमकडे पळतात, तर तिकडे पण रुद्र त्याच्या आधी पोहोचतो. काय तुम्हाला काय मस्करी वाटत आहे? मला माझे खरे रूप दाखवायला भाग पाडू नका. रुद्रचे सफेद डोळे आता लाल झाले होते. त्याचा चेहरा सुकून फाटला होता. हात आणि पाय यांची नखे वाढली होती. आता बस झाले, आता मरणाला तयार व्हा. आणि तो चाकू उचलून मारणार. तेवढ्यात दरवाजा उघडतो. दारात रुद्रचे आजी आजोबा उभे होते. अरे म्हातारे, तुला बोललो होतो ना पुन्हा येऊ नकोस, तरी पण तू आलीस. आणि एकटी नाही, हा म्हातारा पण सोबत आणलास. छान झाले, आता संपूर्ण थोरात कुटुंब संपवून टाकतो. रुद्र हसत म्हणाला. अरे तू काय संपवणार आम्हाला? तुझा काळ बनून तर आम्ही आलो आहोत, आजी म्हणाली. आणि तिने रुद्रवर उदी फुंकली. जशी ती उदी त्यांच्या अंगावर पडली तशी त्याची शुद्ध हरपू लागली आणि तो बेशुद्ध होऊ लागला. वैशाली पळत जाऊन प्रवीणच्या आईला मिठी मारून रडू लागते. आई, पहा ना काय झाले हो आपल्या रुद्रला. कोणी त्याचा ताबा घेतला? तो बरा होईल ना? वैशाली रडत रडत विचारत होती. पोरी, आता काही विचारू नको. मी देवाला नमस्कार करून येते आणि आता आपल्याला सर्वांना निघायचे आहे, प्रवीणची आई राधाबाई म्हणाल्या. रुद्रला त्याच उदीचा टिळा लावला आणि थोडी कपडे घेऊन ते निघाले. आई, आपण कुठे जात आहोत? प्रवीणने विचारले. गावी, कारण याचा इलाज इकडे नाही. जेव्हा मला समजले की हा रुद्र नसून त्यामध्ये कोणती तरी वाईट शक्तीचा वास आहे, त्या रात्री मी ठरवले होते गावी भक्ताला येऊन विचारायचे. जेव्हा निघायच्या वेळी पहाटे मी पूजेसाठी उठले, तेव्हा पण त्याने मला पुन्हा येऊ नको म्हणून धमकावले होते. मला माहीत होते काहीतरी होणार, म्हणून मी रात्री तुझ्या बाबांना घेऊन निघाले, आजी म्हणाल्या आणि देवघरात गेल्या. आई, पण हे काय आहे? आणि माझा रुद्र, तो कुठे आहे? वैशालीने विचारले. पोरी, मला खरंच काही माहीत नाही.
मला भगतने एवढं सांगितले की त्याला घेऊन त्याच्या जवळ ये, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. कारण जेव्हा मी त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी मला ही उदी दिली जी मी फुंकली. आता रुद्र उठणार नाही, किमान 6 तास तरी, पण त्याआधी आपल्याला त्याच्याकडे जायचे आहे. आजी म्हणाली. रुद्रला मागच्या सीटवर झोपवून ते सर्व गावच्या दिशेने निघाले. प्रवीणने गाडी वेगात पळवली आणि वेळेआधी ते गावाच्या वेशीआत प्रवेश केला. हळूहळू रुद्रला शुद्ध येऊ लागली होती. आई, त्याला शुद्ध येत आहे, वैशाली घाबरून म्हणाली. अरे देवा, प्रवीण एक काम कर, गाडी सरळ भगतच्या घरी घे, मी पत्ता सांगते, आजी म्हणाल्या. भगतच्या घराबाहेर थांबली आणि रुद्र पूर्ण शुद्धीवर आला. कुठे घेऊन आला मला? त्याने फरक काय पडतो? तुम्हा सर्वांना मी तसे पण मारून टाकणार आहे. रुद्रने आपले हात वैशालीच्या गळ्याभोवती फसवले आणि तो आवळायला लागला. तशी वैशाली जोरात ओरडू लागली. ते सोडवण्यासाठी प्रवीण पुढे आला तसे रुद्रने त्याला जोरात धक्का दिला. एका 7 वर्षाच्या मुलाची असामान्य ताकद पाहून सर्व हैराण होते. तेवढ्यात भगत बाहेर आला आणि त्याने त्याच्याकडील पाणी रुद्रवर फेकले. तसे तो तडफडत मागे झाला. त्याला भक्ताने उचलून आत घेऊन गेला खरा, पण त्याच्या शक्तीचा अंदाज त्याला हात लावला तेव्हाच आला होता. हे सामान्य नाही तर भलतेच ताकदवान आहे हे भगतने जाणले होते. भगतने त्याला समोर बसवले आणि त्याच्या भोवती एक कुंकूचे रिंगण घातले. काय रे हरामखोर, मला वश करायचा प्रयत्न करतोस काय? तुझा बाप पण नाही करू शकत ते, समजले का? तू स्वतःला भगत बोलून घेतोस. ते सकपाळ आहे, त्याची संध्या तिच्या अंगात भूत आहे, ते रात्री काढून देतो. असे सांगून रात्री काय चाळे केले सांगू का सर्वांना? त्या दिवशी गावात प्रेत सापडले, त्यात तुझा हात होता माहीत आहे का या लोकांना? अजून सांगू का तू काय करतोस ते? सांगू का या लोकांना? रुद्र जोरजोरात हसत भसाड्या आवाजात म्हणाला. अरे यातला कोणी नाही वाचणार, समजले का? किती मंत्र केले किंवा काही केले तरी मी यांचा नाश करणारच. रुद्र चिडून आणि ओरडून बोलला. भक्ताने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि आपले मंत्र पठण सुरू ठेवले. ए म्हातारे, तुझा लय विश्वास आहे ना याच्यावर? आता बघ, हा माझे काही करू शकत नाही. मुळात या जगात कोणी नाही आहे जो माझे काही करू शकेल, समजले का? कोणी काही करू शकत नाही. रुद्र हसत हसत बोलत होता. भगत हळूहळू त्याच्या अंगावरून लिंबू फिरवत मंत्र बोलत असतो. रुद्रला त्याचा त्रास होत असतो आणि तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतो. शेवटी भगत पण थकतो. त्याच्याकडे जेवढे उपाय होते सर्व त्याने करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नव्हता. आता मात्र थोरात कुटुंबाला काळजी वाटू लागते. भगत ती उदी पुन्हा फुंकरतो तसे रुद्र पुन्हा बेशुद्ध झाला आणि तो आजींना सोडून बाकी लोकांना घरी जायला सांगतो. राधा का, तुम्ही मला मावशीसारख्या. रुद्रला भूत नाही तर सैतान पकडले आहे आणि त्याची ताकद माझ्यापेक्षा जास्त आहे, म्हणून तो मला बांधला गेला नाही. आणि सैतान नेहमी खोटे बोलून समोरच्या मनात संशय उत्पन्न करतो, जेणेकरून बाकी लोकांचा त्या माणसावर विश्वास उडेल, जसे त्याने आता माझ्यासोबत केले. संध्याचे नाव घेऊन भगत म्हणतो. पण मग यावर काहीच उपाय नाही का? आजीने हातबल होत विचारले. उपाय आहे, नक्कीच आहे, भगत म्हणाला. सांगा काय उपाय आहे, मी सर्व करायला तयार आहे. आजी म्हणाली. फकीर बाबा, तोच एक उपाय आहे. भगत म्हणाला. फकीर बाबा म्हणजे? मी समजले नाही, आजीने विचारले. हो राधा का, फकीर बाबा, अल्लाचा भक्त आणि देवीचा मुलगा. गावाबाहेर जे पडके मंदिर आहे तिकडे तो रात्रीचा असतो. तोंडाने अल्ला माझा देव आणि भवानी माझी आई असे बोलतो. त्याची दोघांवर तेवढीच श्रद्धा आहे. त्यांना सिद्धी प्राप्त आहे. तेच आता रुद्रला या सैतानाकडून वाचवू शकेल. तू त्यांची भेट घे, कारण आता तेच मार्ग दाखवतील. आणि उदी घेऊन जा, लागेल तर याचा उपयोग कर, भगत म्हणाला. आणि आजीला एक आशेचा किरण सापडला होता. राधाबाई घरी आल्या आणि त्यांना आलेलं पाहून वैशाली धावत त्यांच्याकडे आली. आई, काय झाले? काय सांगितले भगतने? सांगा ना.
काय उपाय दिला? तुम्ही बोलत का नाही? राधाबाईचा पडलेला चेहरा पाहून वैशालीचा धीर खचला होता. हे बघ पोरी, हा जो कोणी रुद्रच्या शरीरात आहे त्याची ताकद खूप जास्त आहे. भक्ताला सुद्धा त्याच्यावर नियंत्रण करता आले नाही. राधाबाई म्हणाल्या, म्हणजे मग आता माझा रुद्र पुन्हा कधी? एवढे बोलून वैशाली रडू लागली. नाही पोरी, असे नाही आहे. आपला रुद्र ठीक होईल, पण त्यासाठी आपल्याला गावाबाहेरच्या टेकडीवरील देवळात जावे लागेल. मी माझ्या बाळासाठी कुठेही यायला तयार आहे. मला फक्त माझा रुद्र हवा आहे. वैशाली रडत म्हणाली, ठीक आहे, आज रात्री आपण जाऊ. तिकडे एक फकीर बाबा असतात. ते आणि तेच याचा सामना करू शकतील. ते स्वतःला भवानी आईचा मुलगा आणि अल्लाचा भक्त मानतात आणि त्याच्यावर दोघांची पण कृपा आहे. आपल्याला त्यांना भेटावे लागेल. राधाबाई म्हणाल्या, आई आपण जाऊ सर्व रुद्रला घेऊन आज रात्री. प्रवीण म्हणाला. ठरल्याप्रमाणे सर्वांनी निघायचे ठरवले. भगतने सांगितल्याप्रमाणे बाबा रात्री 11 नंतर भेटणार असल्याने सर्व 10 वाजता घरातून निघाले. रात्रीचा किर्र काळोख पसरला होता. रुद्रला भगतने दिलेल्या उदीचा टिळा लावला होता, ज्याने तो बेशुद्ध राहिला असता. थंडी असल्याने दाट धुके पसरले होते. समोरचे नीट असे दिसत नव्हते. गाडीने ते सर्व टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले आणि गाडी पार्क करून पायऱ्या चढू लागले. अंधार गडद होता, पण त्या अंधारात साथ होती ती चंद्र आणि चांदण्याची. त्याच्या प्रकाशात समोरचे अगदी स्पष्ट नाही, पण दिसत होते. वरती फकीर बाबा आहेत की नाही याची काहीच खात्री नव्हती, पण मनात आशा आणि श्रद्धा होती. मनात एकच भीती होती की रुद्रला मध्ये शुद्ध आली तर कोणाला जिवंत नाही सोडणार. साधारण 50 पायऱ्या चढून ते वरती पोहोचले. त्याच्या डाव्या बाजूला एक छोटे पण प्राचीन असे मंदिर दिसत होते. त्याचे संपूर्ण बांधकाम एक काळ्या दगडात घडवले गेले होते. त्याच्या बरोबर शेजारी साधारण 10 पावलावर लिंबाच्या झाडाखाली एक व्यक्ती याच्याकडे पाठ करून झोपली होती. आई कदाचित हे बाबा आहेत असे वाटत आहे. प्रवीण म्हणाला, हो हेच असतील. तू जाऊन विचार त्यांना. राधाबाईने प्रवीणला सांगितले. प्रवीण पुढे झाला आणि त्याने बाबांना उठवले. बाबा आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलो आहोत. प्रवीण म्हणाला. फकीर बाबाची पाठ प्रवीणकडे होती. आलात, आता एक काम करा, त्या पोराला इकडे मंदिराबाहेर मोकळ्या जागेत झोपवा आणि तुम्ही जाऊन माझ्या आईचे दर्शन घ्या. फकीर बाबा म्हणाले. प्रवीण स्तब्ध झाला. बाबांनी त्याला पाहिले ना. बाकी कोणाचा आवाज ऐकला तरी त्यांना कसं समजलं की माझ्यासोबत कोण आहे? प्रवीण विचार करत त्याने रुद्रला देवळाच्या बाहेर झोपवले आणि दर्शनाला गेला. आतमधील भवानीची मूर्ती त्या मंद दिव्यात सुद्धा तेजस्वी दिसत होती. हातात असलेली आयुधे आणि कपाळावरचा मळवट आणि त्यात आईचा तेजस्वी चेहरा. तिचे दर्शन घेऊन कोणी पण मंत्रमुग्ध झाले असते. आईचे दर्शन घेऊन सर्व बाहेर आले आणि पाहिले तर रुद्र एका कुंकू आणि भस्मने बनवलेल्या रिंगणामध्ये होता. त्या रिंगणासमोर एक 50 वर्षाचा इसम, हिरवी कपनी, सफेद दाढी, गळ्यात कवड्याची माळ घालून उभा होता. त्याचे तेज त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सर्वांना समजले होते की ते ज्या फकीराला शोधत आहेत तो हाच आहे. बाबाने आपल्या कंदील कमंडलूमधील पाणी रुद्रच्या चेहऱ्यावर मारले तसे रुद्र शुद्धीवर आला. त्याचा चेहरा सफेद होता, डोळे पूर्ण काळे आणि तोंडातून एक विशिष्ट घुरघुर करत तो आजूबाजूला पाहत होता. ए हरामखोरांनो, मला कुठे घेऊन आलात? मला लवकर घेऊन चला इकडून, नाहीतर एकेकाचा जीव घेईन मी. मला इकडे त्रास होतो आहे. रुद्र भसाड्या आवाजात म्हणाला. त्याच्या बोलण्यात भीतीची एक झालर दिसून येत होती. सैताना, तुला इकडे घेऊन आले कारण तू या निष्पाप जीवाशी खेळतो आहेस. तुझा अंत करून परत तुला तुझ्या दुनियेमध्ये मी पाठवणार आहे. बाबा रागाने म्हणाले. त्याचा आवाज त्या मोकळ्या रानात घुमला. कोण आहेस तू? रुद्र हसत म्हणाला. मी कोण? अरे मी या भवानी आईचा मुलगा. तुझ्यासाठी तुझा कर्दन काळ, समजले का? बाबा गरजले. रुद्र हसला आणि पुन्हा त्याच भसाड्या आवाजात म्हणाला. ए म्हाताऱ्या,
तुला माहीत आहे का मी कोण आहे? अरे मी त्या सैतानाचा मुलगा आहे आणि या सर्वांचा बळी घेण्यासाठी मी आलो आहे आणि तू मला अडवणार? मला वाटते तू मला नीट ओळखत नाही. हो, मी तुला अडवणार. तुला बघायचे आहे मी काय करू शकतो? तर एक काम कर, ती रेखा जी तुझ्या भोवती आखली आहे तिला पार करून बघ, म्हणजे तुला माझी ताकद समजेल. बाबा शांतपणे म्हणाले. रुद्र बाबाचे बोलणे ऐकून चिडला आणि म्हणाला, एवढा माज ताकदीचा? रुद्र रागात म्हणाला, माज नाही, आशीर्वाद माझ्या आईचा. बाबा म्हणाले, ह्या कोणता आशीर्वाद? ह्या रिंगणातून बाहेर पडून दाखवतो आणि मग तुझ्या नरडीचा घोट घेतो. रुद्र रागाने म्हणाला आणि पाय बाहेर टाकण्यासाठी त्याने उजवा पाय पुढे केला. तसे एक जोराचा झटका त्याच्या शरीराला लागला आणि तो मागे फेकला गेला. त्याला असे आत पडलेले पाहून वैशाली पुढे आली, पण बाबांनी तिला हाताने इशारा करून थांबवले. रुद्र ज्या रिंगणात होता त्या रिंगणाच्या आजूबाजूला एक सफेद रंगाची कड जाणवत होती. काय रे, काय झाले? बाहेर पडता नाही आले का? आता अजून बघ माझ्या आईची ताकद. बोलून बाबांनी चिमटा मंत्र म्हणून जमिनीवर आपटला. तसे त्या रिंगणाभोवती आग तयार झाली. आतमध्ये ती आग पाहून रुद्र चांगलाच घाबरला आणि जोरजोरात ओरडू लागला. त्याला असे ओरडताना पाहून वैशालीच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. ती रुद्रसाठी पुढे जात होती, पण प्रवीणने तिला पकडून ठेवले होते. पोरी, मी समजू शकतो तू आई आहेस आणि तिचे काळीज आपल्या मुलाची आर्त हाक ऐकून नक्कीच कासावीस होईल, पण हे विसरू नको, शरीर तुझ्या मुलाचे आणि आत्मा त्या सैतानाचा आहे. जेव्हा याला इकडे घेऊन आला तेव्हा मला समजले होते हे सामान्य मूल नाही तर सैतानाचे घर आहे, आणि म्हणून मी याला इकडे ठेवून तुम्हाला मंदिरात जायला सांगितले होते. जर का याला घेऊन गेला असता तर माझ्या आईच्या कोपाने हा जळून गेला असता आणि त्यात तुझा मुलगा पण गेला असता. आपल्याला सैतानाला खतम करायचे आहे. देवळाबाहेर या जागी तो माझ्या आईच्या नजरेत नाही येणार. तिची नजर सर्व ठिकाणी आहे, पण मी आहे तोपर्यंत ती मध्ये नाही येणार. बाबांनी वैशालीची समजूत काढली आणि मोर्चा रुद्रकडे वळवला. रुद्र किंचाळत होता. त्या अग्नीचा दाह त्याला सहन होत नव्हता. बोल, किसने भेजा आहे तुझे? बाबांनी विचारले, पण रुद्र काही बोलला नाही. बोल, नाहीतर जळून जाशील या आगीत, बाबा चिडून म्हणले. त्याचे ते बोलणे ऐकून रुद्र हसू लागला. मी का सांगू तुला? हा, आणि तू कोण मला विचारणारा? तुला माहित आहे माझा बाप सैतान आहे. मी या सर्वांना मारून टाकणार आणि तुला पण, समजले का म्हाताऱ्या? मी या सर्वांना मारून टाकणार आणि तुला पण, समजले का म्हाताऱ्या? रुद्र तुटत तुटत बोलत होता. त्याला त्या अग्नीचा त्रास होत होता. रस्सी जल गई मगर बल नहीं गया, बाबा म्हणाले आणि त्यांनी मंत्र म्हणून उदी अंगावर टाकली. तसे रुद्रची तडफड अजून होऊ लागली. सर्व पाहून वैशालीला रडू येत होते. ती प्रवीणला बिलगून रडत होती. ए म्हाताऱ्या, सर्व थांबव, नाहीतर मी काय, माझा आत्माला तिकडे जाईल, पण हिला हिचा मुलगा मिळणार नाही, समजले का? त्यामुळे मला मुक्त कर. मी यांचा बळी देतो, मग या पोराचा आत्मा कुठे आहे ते सांगतो. रुद्र हसत म्हणाला. रुद्रचे ते बोलणे ऐकून वैशालीने हात जोडून बाबाकडे गेली. बाबा, काही पण करा, पण माझा रुद्र मला परत आणून द्या. मी तुमच्या पुढे हात जोडते. हवे असेल तर याला मला मारायला सांगा, पण मला माझा रुद्र परत द्या बाबा. रडत वैशाली म्हणाली, बघ म्हाताऱ्या, ती स्वतः मरायला तयार आहे, तिला मरू दे, मग मी तुला सांगतो रुद्र कुठे आहे. बोलून रुद्र हसू लागला. पोरी उठ, तुला तुझा मुलगा मिळेल. आई भवानी सर्व ठीक करेल. उदे ग आंबे उदे, म्हणून त्यांनी पोतडीत हात घातला आणि त्यातून भस्म आणि दुसऱ्या पोतडीतून कुंकू काढून एकत्र केले आणि ते सैतानावर फेकले. ते अंगावर पडताच सैतान चवताळला. आता सांगणार आहे की तुला कोणी पाठवले आणि याचा आत्मा कुठे भेटेल. पुन्हा बाबांनी तेच त्याच्यावर टाकले. तसे तो घाबरला आणि सांगतो, मी सर्व सांगतो, पुन्हा टाकू नको. रुद्र वेदनेने कळवळत म्हणाला. प्रवीणकडे एक बाई कामाला होती. रुद्रसाठी तिला गुप्तधनाची खूप हाव होती.
तिने गुप्तधन मिळवण्यासाठी एका मांत्रिकाची मदत घेतली आणि त्यांनी माझे आव्हान केले. त्यासाठी त्यांनी एका 7-8 महिन्याच्या मुलाचा बळी दिला होता. जेव्हा त्यांनी मला गुप्तधनाबद्दल विचारले, मी तिला एक साधना सांगितली. एका 6 ते 10 महिन्याच्या मुलाचा बळी तुला एका विशिष्ट दिवशी द्यावा लागेल. त्याआधी 15 दिवस त्या मुलाला घेऊन तुला तुझ्या घरी आणि त्या मुलाच्या घरी काही मंत्र सिद्ध करून घ्यावे लागतील. शेवटच्या दिवशी त्याच्या अंगाला काळा बुक्का आणि डोक्यावर कुंकवाचा मळवट भरून त्याला मांडीवर घेऊन त्याचा गळा चिरून त्यातून निघणारे रक्त जमा करून मला अर्पण केले तर आणि तरच तुला गुप्तधन प्राप्त होईल. आणि ही विधी करण्यासाठी तिने रुद्रची निवड केली. ती त्याचा बळी देणारच होती, पण प्रवीण आणि वैशालीने तिची साधना भंग केली होती. तिला शिक्षा झाली. त्या शिक्षेमध्ये तिने या दोघांचा नाश करायचे असे ठरवले. तिने पुन्हा माझे आव्हान केले. पुन्हा एक नरबळी तिने मला अर्पण केला होता, पण ह्यावेळी तिला गुप्तधन नको होते. तिला हवा होता बदला. ज्यांनी तिची साधना भंग केली आणि ज्यांच्यामुळे तिला शिक्षा झाली, तिला हवे होते प्रवीण आणि वैशालीचा मृत्यू, आणि मला हवे होते एक शरीर, जेणेकरून मी या जगात सैतानाचे राज्य आणू शकेन. मी यासाठी तिला एक विधी सांगितला. ज्या मुलाचा बळी देण्यास ती असफल झाली होती, त्याच्या शरीराची कोणती एक गोष्ट मला दे, असे मी तिला सांगताच तिने रुद्राचे काही केस आणि लाळ मला दिली. ह्यामार्फत मी रुद्राचा आत्मा बाहेर काढला आणि कैद केला. पण त्याआधी जर मी तिला जिवंत ठेवले असते तर तिने मला तिचा गुलाम केले असते. म्हणून मी तिला विधीचा भाग म्हणून स्वतःचा बळी देण्यास सांगितला, जेणेकरून मी मुक्त राहीन. पण आता जरी शरीर मिळाले असले तरी मला याने मारणे भाग आहे, कारण त्यासाठी माझे आव्हान झाले होते. रुद्रने सर्व भसाड्या आवाजात सांगितले. सैतान सर्वांना फसवतो आणि काही माणसे त्या गोष्टीला भुलतात. सैतान कधीच खरे बोलत नाही आणि तो नेहमी स्वतःचा स्वार्थ पाहतो. आता रुद्रचा आत्मा कुठे आहे? बाबांनी गंभीर होत विचारले. ते मी नाही सांगणार, रुद्र हसत म्हणाला. तसे बाबांनी पुन्हा पोतडीत हात घातला आणि ते पाहून रुद्र म्हणाला, सांगतो, पण तिकडे अनेक आत्मा आहेत ज्या त्याचे रक्षण करत आहेत. जिकडे मी जातो तिकडे ते आत्मा रुद्रची आत्मा घेऊन येतात. तिकडे पोचणे सोपे नाही. पावला पावलावर धोका आहे. ते माझे सैनिक आहेत आणि माझ्याशिवाय कोणाला ते आसपास भटकू पण देणार नाही. जो जाणार त्याचे मरण निश्चित आहे. रुद्र हसत म्हणाला. ते तू माझ्यावर सोड, रस्ता सांग, बाबांनी विचारले आणि त्या दोघांनी डोळे बंद केले. सैतानने तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला आणि बाबांनी डोळे उघडले. बाबांनी सर्वांना जवळ बोलावले आणि वैशालीला हात पुढे करून एक धागा बांधला. पोरी, आता तुला तुझ्या मुलासाठी परीक्षा द्यावी लागेल. बाबा वैशालीकडे पाहत म्हणाले. बाबा, तुम्ही सांगणार ते मी करायला तयार आहे. माझ्या बाळासाठी मी काही पण करू शकते. वैशाली रुद्रकडे पाहून म्हणाली, जो त्यांना पाहून हसत उभा होता. हे बघ पोरी, परीक्षा अवघड आहे, पण आई तुझ्या सोबत आहे आणि तू स्वतः एक आई आहेस आणि आई पुढे जगातली कोणती शक्ती मोठी नसते. त्यामुळे मी तुझी निवड केली आहे. इकडून साधारण 2 किलोमीटर उत्तरमध्ये चालत गेली की तिकडे जंगल सुरू होतील. त्या जंगलामध्ये 1 किलोमीटर नंतर एक वडाचे झाड लागेल. तिकडे बऱ्याच आकृती असतील. त्यांनी रुद्रला कैद केले आहे. त्याच्याकडून तुला त्याला सोडून आणायचे आहे. हे काम दिसते तेवढे सोपे नाही. जोवर हातात हा गंडा आहे तोवर तुला कोणती आकृती स्पर्श करू शकणार नाही. ही बरणी घे. याला मंतरलेला गंडा बांधला आहे, जेणेकरून यात कोणती नकारात्मक आकृती प्रवेश करू शकत नाही. रुद्रची आत्मा तू चांगली ओळखू शकतेस, कारण या जगात येण्याच्या आधीपासून त्याला तुझा सहवास लाभला होता. लक्षात ठेव, त्या आकृतीची हद्दही त्या 1 किलोमीटरमध्ये आहे. प्रवीण, तू तिला घेऊन जा, पण तू जंगलाच्या बाहेर थांबायचे. बोलून बाबांनी तिला आशीर्वाद दिला आणि ते दोघे निघाले. बाबांनी सांगितल्याप्रमाणे ते दोघे उत्तर दिशेला निघाले होते. आजूबाजूला किर्र अंधार होता. रातकिड्याचा आवाज वातावरण भारून टाकत होता. त्या अंधारात प्रवीणची गाडी आपले अंतर कापत होती. ते 2 किलोमीटर सुद्धा
200 किलोमीटर असल्याप्रमाणे भासत होते. प्रवीणने गाडी थांबवली तेव्हा समोर विस्तीर्ण जंगल पसरले होते. प्रवीण आणि वैशाली दोघे पण गाडीतून बाहेर आले. प्रवीण, मला जर यश नाही आले आणि मी जर परत नाही आले तर त्या सैतानाला सोडू नको. त्याने आपल्या रुद्रला कैद केले आहे. अजून एक गोष्ट, समजा मी नाही आले तर दुसरे लग्न कर आणि माझ्या आठवणीमध्ये स्वतःचे आयुष्य घालू नको. वैशाली प्रवीणचा हात हातात घेऊन बोलत रडवेल्या आवाजात बोलत होती. ए वेडाबाई, काही होणार नाही तुला, समजले का? तू परत येशील, मग तू, मी, रुद्र आपण सर्व एकत्र राहू. असं काही पण बोलू नको. प्रवीण आपल्या डोळ्यातले पाणी लपवत बोलला. वैशाली आणि प्रवीणने एकमेकांना मिठी मारली आणि वैशालीने जंगलामध्ये प्रवेश केला. जसे वैशाली आत गेली तसे थंड हवेने तिचे स्वागत केले. आतमध्ये धुके जास्त होते. समोरचे जेमतेम दिसत होते. तिला सरळ चालत जायचे होते. वाटेत झाडे वेडीवाकडी पसरली होती. त्याच्या फांद्या त्या काळ्या रात्रीत भयानक दिसत होत्या. वैशालीकडे वेळ कमी होता. ती पावले झपाझप उचलत होती. मध्येच कुठे कोल्हेकुई आणि घोबडाचे ओरडणं वातावरण भयान करत होते. भीतीने तिच्या अंगावर शहारा आला होता, पण ती चालत होती कारण तिला तिचा मुलगा परत हवा होता. वैशालीला मागे कोणीतरी आहे याचा आभास झाला. तशी ती सावध होऊन चालू लागली, पण ती जशी चालत होती तसे तिच्या मागे आवाज येत होता. तिला बाबावर विश्वास होता आणि जोपर्यंत तो गंडा हातात आहे तोपर्यंत तिला काही होणार नाही याची खात्री होती. रात्र वाढत होती आणि आता वैशालीकडे वेळ कमी आहे असे तिला वाटू लागले आणि ती पळू लागली. तसे तिच्या मागे जे कोणी होते ते पण पळू लागले. झाडाच्या फांदीमध्ये पाय अडकून वैशाली पडते आणि तिच्या हातात असलेलं ती बाटली पुढे पडते आणि समोर पाहते तर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडाभोवती अनेक सफेद काळ्या आकृत्या फेर धरून फिरत होत्या. वैशाली खुश झाली की शेवटी ती या झाडाजवळ पोहोचली. तसे तिच्या मागून कोणीतरी तिला उचलले आणि जमिनीवर फेकून दिले. जमिनीवर पडल्यानंतर तिने मागे पाहिले तर तिकडे एक सफेद आकृती तिच्या दिशेने चालत येत होती. जमिनीवरून साधारण फूटभर अंतरावर हवेत तरंगत ती आकृती पुढे सरकत होती. तिला स्वतःचा असा आकार नव्हता. ती अशी दिसत होती जसे की फक्त धूर. नाही, हे कसे शक्य आहे विचार करत वैशाली तिचा उजवा हात पाहते तर तिकडे गंडा नव्हता. गंडा कुठे पडला ती शोधू लागली. तोपर्यंत तिला सर्व आकृती घेरून उभ्या राहिल्या. वैशालीचा गंडा जेव्हा ती पडली तेव्हाच तिच्या हातातून सुटला होता. हे पहा, मला माझे बाळ परत द्या, मला बाकी काही नको आहे, ती बोलते. पण तिचे वाक्य पूर्ण होईपर्यंत तिला हवेत उचलून फेकले जाते. ती एका दगडावर जाऊन आपटते ज्याने तिच्या डोक्यावर खोज पडते आणि त्यातून रक्त येऊ लागते. तिला पुन्हा उचलून टाकले जाते. ह्यावेळी ती हातावर जोरात आपटते. कट करून आवाज येऊन ती जोरात किंचाळते. तिचे डाव्या हाताचे हाड मोडले होते. तिला पुन्हा उचलले जाते आणि फेकले जाते. तिला समजून चुकते की ती आता जिवंत परत जात नाही, पण शेवटी ती एक आई आहे. आपल्या मुलासाठी ती पण संघर्ष करायचे ठरवते आणि आई भवानीला आवाहन करते. आई भवानी, तू पण आई आहेस आणि मी पण आई आहे. जर तू तुझ्या या लेकीची रक्षा नाही केली तर या जगातून आई या नावावरचा विश्वास उडेल. तिला मागून कोणीतरी जोरात धक्का दिला जातो. तशी ती पुढे जाऊन पडते. तिच्या डोक्यातून आणि नाकातून रक्ताची धार वाहत होती. आई, माझी रक्षा कर, मी माझ्या मुलाला घेऊन जायला आले आहे. जर तू खरंच आई असशील तर माझी रक्षा कर. मी मेले तरी चालेल, पण माझ्या रुद्रला घेऊन जाणारच. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधी तिला पुन्हा जोरात धक्का बसतो आणि पुढे पडते. तिला झाडात काही चमकताना दिसते. ती सर्व शक्ती एकवटून उठते आणि तिकडे जायला निघते. तसे तिला मागून ते प्रेत तिला मारायला धावते. तसे त्याच्या अंगावर वीज पडल्यासारखे होऊन ते भस्म होते. आकाशात एक जोरदार वीज चमकते.
ती वीज झाडावर पडते तसे ते झाड जळू लागते, तसे तिकडे असलेले ते सर्व प्रेत पण जळू लागतात. ती त्या झाडीजवळ पोहोचते तर तिकडे एक सफेद आकृती लहान मुलाची होती. ती लंगडत बाटली शोधते आणि त्या आकृतीला त्या बाटलीमध्ये घेते. ती आकृती दुसरी कोणी नसून रुद्रचा आत्मा असतो, जो कैद केला जातो. थकून ती जमिनीवर बसते आणि जोरात ओरडते, आई, तू खरंच या जगाची आई आहेस. तू आईच्या नात्याची लाज राखलीस. तुझे आभार. एवढे बोलून ती लंगडत लंगडत जंगलामधून बाहेर पडत असते. गाडीजवळ प्रवीण उभा होता. घड्याळात तेव्हा पहाटेचे 3:15 झालेले होते आणि त्याला बाजूच्या झाडीतून आवाज येत तसं तो सतर्क होतो. समोरून लंगडत रक्ताने भरलेली वैशाली दिसते. तसे तो धावत तिच्या जवळ जातो आणि तिला सहारा देतो. वैशू, हे कसे झाले? प्रवीणने काळजीने विचारले. प्रवीण, मी तुला सर्व नंतर सांगेन. आधी आपल्याला जायला हवे. म्हणून ते दोघे गाडीमध्ये बसून देवळाच्या दिशेने निघतात. पुढच्या 15 मिनिटांमध्ये ते दोघे मंदिराजवळ पोहोचतात. प्रवीण वैशालीला उचलून मंदिराजवळ घेऊन जातो. तिची अवस्था पाहून प्रवीणचे आई वडील चकित होतात. अरे बापरे, किती लागले आहे पोरीला, राधाबाई म्हणाल्या. प्रवीण, अरे तिला इकडे मंदिराच्या पायरीवर बसव. किती लागले आहे लेकरा तुला? प्रवीणचे वडील वैशालीकडे पाहत म्हणाले. ठीक आहे बाबा, माझ्या लेकासाठी प्राण जरी गेले असते तरी मला काही हरकत नव्हती, वैशाली म्हणाली. तिचे ते वाक्य ऐकून बाबाच्या तोंडातून आपसूक एक वाक्य बाहेर पडले. धन्य ती माता. वा पोरी वा, आईच्या नावाला जगलीस. तुला मी यासाठी पाठवले होते, कारण तिकडे जे कोणी होते त्याचा सामना करणे का आईच्या हातात होते आणि तू तो केला आणि जिंकलीस. हे बघ, सैतान ह्याला म्हणतात. आईची ताकद तुझ्या सर्व सैनिकाचा नाश करून एक आई आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी तिच्या मुलाचा आत्मा घेऊन आली आहे आणि आता वेळ आली आहे तुझा नाश करण्याची. नाही सोडणार मी कोणाला, नाही सोडणार. तू माझे सर्व सैनिक मारले, तुला मी नाही सोडणार. बोलून रुद्र पुढे झाला, पण त्या अग्नी कवच असल्याने त्याला पुढे जाता आले नाही. बेटा, ती बाटली माझ्याकडे दे. बाबांनी वैशालीकडून ती बाटली घेतली. बाबा तसेच कुंकू आणि राखेचे अजून एक रिंगण आखून त्या दोन्ही रिंगणाच्या बाहेर 5 लिंबू आणि 2 नारळ ठेवले. हे 5 लिंबू हे पंचतत्वाचे प्रतीक आणि नारळ हे आत्म्याचे प्रतीक आहे. आता मी हस्तांतर विधीला प्रारंभ करत आहे. बोलून बाबांनी मंत्रपठण सुरू केले. हे म्हाताऱ्या, तुला काय वाटते? हे सर्व करून तू मला वश करशील आणि मला माझ्या दुनियेमध्ये पाठवणार. तू गैरसमज आहे तुझा. मी याचे शरीर नाही सोडणार. रुद्र भसाड्या आवाजात बोलत होता. बाबांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि आपला विधी सुरूच ठेवला. एक एक करत लिंबू काळा होऊ लागला. तसे सैतान अजून जोरात ओरडू लागला. हळूहळू सर्व लिंबू काळे झाले आणि समोर ठेवलेला नारळ फुटला. रुद्रच्या शरीरातून एक काळी आकृती खेचल्यासारखी बाहेर आली आणि बाजूच्या रिंगणात प्रवेश करता झाली. त्या बाटलीमधील रुद्रचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो. बाजूच्या रिंगणात जे काही उभे होते ते थोडे बुटके आणि वर्णाला काळे होते. गोल गरगरीत डोके, हिरवेगार डोळे आणि नाकाच्या जागेवर 2 छिद्र, हाताची आणि पायाची लांब बोटे आणि त्यावर लांब नख, फाटलेले ओठ आणि त्यातून विचकवणारे सुळे असलेले दात. त्याचा अवतार पाहून कोणाला पण भीती वाटली असती असे ते ध्यान होते. आता तुझा अंत तर नाही करू शकत, कारण तू सैतानाचा मुलगा आहेस, पण तुला तुझ्या दुनियेमध्ये कैद नक्की करू शकतो, जेणेकरून तू पुन्हा कोणते शरीर शोधत या दुनियेमध्ये नाही येणार. बाबा म्हणाले, ए म्हाताऱ्या, तू काय मला कैद करणार? माणसाची लालसा आणि हाव पुन्हा मला मुक्त करणार आणि मी पुन्हा या दुनियेमध्ये दाखल होणार. सैतान हसत म्हणाला, हे एकदम खरे बोलला. जोपर्यंत हाव आणि लालसा आहे तोपर्यंत तुझ्यासारख्या सैतान ह्या जगात येणार, पण तुझ्यासारखे किती पण आले तरी त्यांचा अंत करण्यासाठी त्या परमेश्वराने माझ्यासारखे त्याचे सेवक तयार ठेवले आहेत जे तुझा नाश करतील. बाबा बोलले आणि मंदिरात जाऊन एक मशाल घेतली आणि ती तिकडे
तेवणाऱ्या देवीच्या दिव्याने ती मशाल प्रज्वलित केली. सैताना, तू त्या बाईच्या कर्माची शिक्षा तिला दिली, पण आता तुझी वेळ आहे, बोलून बाबांनी ती जळत असलेली मशाल वैशालीच्या हाती दिली आणि म्हणाले, पोरी, ह्याने तुझ्या मुलाला त्रास दिला आणि आता तूच ह्याच्या कर्माची शिक्षा दे. वैशालीने आपल्या थरथरत्या हाताने मशाल हातात घेतली आणि वर्तुळात उभे असलेल्या सैतानावर ती जळती मशाल फेकून दिली. त्याच्या अंगावरती मशाल पडताच सैतान जोरजोरात किंचाळू लागला होता. त्याचे शरीर हळूहळू हवेत विरू लागले. डोळ्यासमोर सैतानाचा नाश होताना पाहून वैशाली मंद हसली आणि बेशुद्ध झाली. बाबा तिच्या चेहऱ्यावर ते कमंडलूमधले पाणी शिंपडले आणि तिला जागे केले. रक्तस्त्राव आणि वेदना ह्याने वैशालीने अर्धवट डोळे उघडले तर तिच्या समोर रुद्र उभा होता आणि ती मंदिरात होती. आई, काय झाले तुला? रुद्रचा आवाज ऐकून वैशाली त्याला बिलगते आणि रडते. सर्वजण देवीचा आशीर्वाद घेऊन बाबाचा आशीर्वाद घेण्यास येतात. बेटा, हे सर्व मी नाही तर तुझ्यातली आई आणि माझी आई भवानीने केली. मी तर त्याने मार्ग दाखवला आणि मी सांगितले, खुश राहा आणि हे तावीज रुद्रला बांध. यात आई भवानीचा आशीर्वाद आहे. बाबांनी तिच्या हातात एक तावीज दिले. आशीर्वाद घेऊन सर्व तिकडून निघाले. वैशालीला पूर्ण होण्यासाठी महिना गेला आणि त्या महिन्याभरात रुद्रने तिची भरपूर सेवा केली. तेव्हापासून आजपर्यंत रुद्रवर कोणतेही संकट आले नाही. याला कारण जरी ते तावीज असले तरी त्याची आई त्याच्यासाठी त्याची सुरक्षा कवच होती. खरंच मित्रांनो, आई या शब्दात ताकद आहे. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप म्हणजे आई. देवाला सुद्धा जन्म घेण्यासाठी आईची गरज होती. अहो, स्वतः देव म्हणतो की माझ्यापेक्षा मोठा दर्जा आईचा आहे. म्हणून म्हणतात ना, मातृदेवो भव.